गणपती बाप्पाच्या विसर्जनाला आता काही दिवसच उरले आहेत। सर्व गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला ढोल ताशाच्या गजरात निरोप देतात। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात गणेशाला जड अंतकरणाने निरोप दिला जातो। मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन हे मोठ्या मिरवणुकीने होते। या मिरवणुकीमध्ये ढोल ताशाचे वादन केले जाते। ढोल ताशाच्या तालावर अनेक लोक ठेका देखील धरतात। पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्ये अनेक ढोल ताशा पथक आहेत जे गणेशोत्सवामध्ये वादन करतात। गणेशोत्सव आणि ढोल ताशा हे नातं अतूट आहे। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का या ढोल ताशा पथकाची सुरुवात कशी झाली? ढोल ताशा पथकाची सर्वप्रथम सुरुवात कोणी केली? ढोल ताशा पथकाचा रंजक इतिहास काय आहे? चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी वैभव गोरे। तुम्ही पाहताय खरंच की। आप्पासाहेब पेंडसे यांनी पुण्यात स्थापना केलेल्या ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम ढोल ताशा पथकाला सुरुवात झाली। 1965 मध्ये गणेशोत्सवात दंगल झाली होती आणि पोलिसांनी मिरवणुकीत वाद्य वाजवण्यास मनाई केली होती। पोलिसांच्या या निर्णयाचा विरोध आप्पासाहेबांनी केला। गळ्यात ताशा घेऊन लक्ष्मी रोडच्या चौकात उभे राहून त्यांनी वाद्य वाजवून दाखवले। त्यावेळी लोकांनी आप्पासाहेबांना पाठिंबा दिला होता। आप्पासाहेब पेंडसे म्हणजे डॉक्टर विनायक विश्वनाथ पेंडसे। 1975 मध्ये ज्ञान प्रबोधिनी शाळेतच मुलींच्या पहिल्या ढोल ताशा पथकाची सुरुवात देखील झाली। ढोल ताशा पथक मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। ढोल ताशा ही महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्य आहेत आणि त्यांना ऐतिहासिक महत्त्व देखील आहे। आप्पासाहेबांनी 7 पॅटर्न बनवले होते जे आजही ढोल ताशा वादकासाठी आधार आहेत। सुरुवातीला ढोल ताशा वादनाला आदराचे स्थान नव्हते। आप्पासाहेबांनी सिद्ध केले की ढोल ताशा वादन संरचित आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले जाऊ शकते। ढोल ताशा पथकाचे मुख्य उद्दिष्ट शिस्तबद्ध, सर्जनशील आणि मदतशील युवा पिढी तयार करणे हा होता। ज्ञान प्रबोधिनीनंतर अनेक शाळांनी त्यांच्या ढोल पथकाची स्थापना केली। विमलाबाई गरवारे प्रशाला, नूतन मराठी विद्यालय प्रशाला आणि रमणबाग प्रशाला या शाळांनी देखील ढोल ताशा पथकाची स्थापना केली। आज पुण्यात अनेक प्रसिद्ध ढोल ताशा पथक आहेत। शिवमुद्रा, शिवगर्जना, श्रीराम, परशुराम, शौर्य, नादब्रह्म, रुद्रगर्जना, कलावंत यासारखे ढोल पथक दरवर्षी पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात ढोल ताशाचे वादन करतात। कलावंत हे पुण्यातील प्रसिद्ध ढोल ताशा पथक आहे। यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील काही कलाकार ढोल आणि ताशाचे वादन करतात। ढोल ताशा पथकाची लोकप्रियता वाढीस लागल्यानंतर लाऊडस्पीकरवर वाजणारी गाणी कमी व्हायला सुरुवात झाली। काही काळाने ढोल ताशा पथक हे केवळ शालेय पथक न राहता अनेक तरुणांनी एकत्र येऊन स्वतःच ते पथक तयार करायला सुरुवात केली। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।